सततच्या पावसामुळे विदर्भातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे। अकोला जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून अद्यापही पाऊस सुरू आहे। या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग आणि उडीदाचे नुकसान झाले। गेल्या आठवडाभरातील संततधार पावसाने ज्वारी, कपाशी आणि सोयाबीनची पुरती वाट लावली। अनेक शेतांमधील सोयाबीन शेतातच सडले असून ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले आहेत। कपाशीचा पहिला वेचाई आलेला नसताना संपूर्ण माल पावसामुळे झडून जात आहे। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जवळपास सर्वच पक्षांनी लावून धरली आहे। या पार्श्वभूमीवर एकूणच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते पहाटे अमरावती एक्सप्रेसने अकोल्यात दाखल झालेत। त्यानंतर सकाळी 10 वाजता पळसोबडे येथे जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली। शेतकरी गेला रे, शेतकरी कर्जबाजारी झाला, मेला पुरा। तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। माझं एकच म्हणणं आहे, या अवकाळी पावसामुळे आमच्या गावात कमीत कमी 80-85 वर्षाचे जे आमचे आबाजी आहे ते सुद्धा हे सांगून राहिले की आमच्या हयातीत असं वर्ष आम्ही पाहिलं नाही। आणि गेलेली दिवाळी, या दिवाळीतली फक्त असे दिवे लावले, वाट काळी नाही झाली, वरून पाण्याने दिवे विझून टाकले, म्हणजे आमची दिवाळी पूर्ण पाण्यातच गेली। दुसरा विषय होता की वावरात आता हा काढलेला माल आम्ही तुम्हाला टोपल्यात दाखवला की हा 500 रुपयाले कोणी आम्हाला विचारत नाही। आणि जिथं एकरी 10 पोते सोयाबीन होणार होतं मुकेश भाऊ, तिथं जास्तीत जास्त एकरी 1.5 किंवा 1.25 पोतं किंवा 1 पोतं असं सोयाबीन घरी येत आहे, ते काळपट येत आहे। म्हणजे नाही 1 पोतं आल्यावर काढणीचा खर्च काहीच नाही, त्याच्यात शून्य आहे। दुसरा विषय जे आता समजा आमचं काही उभं असेल कोणाचं, आमच्या शेतकरी भाऊबंधाचं कोणाचं उभं असेल, तर त्याच्या सोयाबीनच्या शेंगा तशाच खराब झाल्या। 3 दाण्याची शेंग असेल, त्यातला 1 दाणा चांगला आहे, 2 दाणे खराब आहे, किंवा तीनही शेंगीचे दाणे खराब होईल। आणि समस्या सोडवण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिले। तेव्हा तुम्ही एका गावाचे तुम्ही शेतकरी जरी असला, या भागातल्या सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थित नुकसानीचे मुद्दे मांडतात। आता आपण नुकसान जे झालेलं आहे परतीच्या पावसातून, हे कधी एवढ्या वर्षात जुनी माणसं आहेत ते सांगतात, असं कधी घडलं नव्हतं। कळलं? आता मी गेल्या 60-50 वर्षामध्ये तरी माझ्या आठवणीमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पाऊस कधी पडलेला नाही। मध्ये मध्ये वगैरे येतो, तुम्ही विषय मांडताना आता तुमच्याकडे आलो, तुम्ही मला तो माल दाखवला, ते नवीन मुद्दा आहे। अधिकारी बोलतात आपण शेतीचे पंचनामे करणार आहोत, काढलेले पण खराब झालेलं आहे, नक्की काय आहे त्याच्या संदर्भात मी आता कलेक्टर ऑफिसला जाईन। त्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यातील कौलखेड, जहागीर, माणाकुरम या भागातील देखील रावते यांनी पीक नुकसानीची पाहणी केली। दरम्यान पाहणीनंतर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयुक्तांसमवेत ते बैठक घेणार असल्याचं रावते म्हणाले। आता प्रत्येक गावात गेल्यावर नवीन अनुभव येतो। मागच्या गावामध्ये जे निवेदन आलं त्याच्यामध्ये विजेचा विषय आला, तो महत्वाचा ठरला। कळलं की नाही? तुमच्याकडे आलो तर सोयाबीन जे उभा आहे तो वेगळा विषय, पण काढलेलं सोयाबीनची पण वाट लागली, हा विषय कुठेच नाही आहे, म्हणजे निर्णयात कुठेच नाही। आता ते मी घेऊन चाललोय, त्या संदर्भात काय करायचं हा विषय आहे, लक्षात म्हणून या। मला तुमच्याकडनं या 2-3 मुद्द्यामध्ये अख्ख्या विभागात काय तर मी ताबडतोब समोरच फोन केला आणि माझं निवेदन असं केलेलं आहे की तुम्हाला विम्याची रक्कम मिळायची आहे ती लवकर मिळावी, हा विषय तातडीने, लवकर तातडीने, हा वेगळा विषय झाला ते मिळणार। ज्याने विमा उतरवला नाही त्यांना सुद्धा सरकारने हेक्टरी विमा देण्याकरता आता बैठक चालू होईल। आज ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे, पण मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवलंय तर तुम्हाला काय एवढेच द्या असं म्हणणं नाही, तातडीने जर तुमच्याकडे एवढे पैसे आता आले
त्या 100 रुपये जायला यायला होतात, हा प्रश्न आहे ना. हे बंद होतील, त्याचं काय करायचं, तातडीने काहीतरी द्या. त्याचा अर्थ ती नुकसान भरपाई नाही, समजून घ्या. नंतर विजेचा ताबडतोब थांबवा असं मी त्यांना विनंती केलेली आहे. नंतर तुमचा 7/12 पॅन कार्ड हे विमा उतरवताना घेतलेला आहे. बरोबर. आता प्रश्न फक्त सर्वात महत्वाचा मला ज्ञानेश्वरने मांडलेला तो वाटला, ते सोयाबीनचं वगैरे ठीक आहे, ते आपण दाखवू. तुम्ही दिलेले जे अर्ज आहेत त्या अर्जाचा तुमच्याकडे पोचपावती नाही. जशी आता ह्याला होती मी लगेच दिली. त्या पोचपावती संदर्भात मी यांच्या निदर्शनास आणलेलं आहे. सगळ्या गावामध्ये त्या ज्या कापवीज आहेत त्याची झेरॉक्स करून प्रत्येक शेतकऱ्याला एक पोचपावती पोचवावी, हा महत्वाचा मुद्दा आहे. पण उद्या भांडे झालं तर कोणाशी भांडणार आहेत ते? विमा कंपन्याशी, सरकारशी नाही. मग सरकारला हे सगळं करून द्यावंच लागणार आहे. तर तुम्ही अर्ज जमा करून विमा कंपन्याकडे पाठवता, तर सरकार म्हणून तुम्ही ह्याचा सर्वात महत्त्वाचा सगळ्या भागातला हा पहिलाच मुद्दा आला. आणि मी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आपल्या आयुक्तांच्याकडे सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, तो ना आदेश गेले पाहिजे. अकोला येथून दीपक गवई यांचा विदर्भ न्यूज करिता वृत्तांत.